यासाठी साजरं व्हावं. आज महाराष्ट्रामध्ये सातत्याने टेलिव्हिजन असेल किंवा वर्तमानपत्र असेल किंवा कुठेही चर्चा गेली, अंधश्रद्धा असेल, महिलांवर होणारा अत्याचार असतील, ह्याच्या बातम्या वारंवार येत आहेत. आणि आपल्यासारख्या छत्रपतींच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला हे न शोभणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून या सामाजिक परिवर्तनासाठी राजकारण बाजूला ठेवून एक सामाजिक परिवर्तन याचा पुढाकार महाराष्ट्र सरकारमध्ये घ्यावा. गाववाडी वस्तीवर जाऊन हुंडा असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील, मुलींचं शिक्षणासाठी असेल, अनेक ठिकाणी आपण बघतोय महिलांच्या शिक्षणाच्या बाबतीत जो डेटा असरच्या रिपोर्टमधून येतोय तोही अनेक ठिकाणी फार समाधानकारी असं नाही. त्यामुळे ह्याच्यात जातीने लक्ष घालून ह्या सामाजिक परिवर्तनासाठी सगळ्यांनीच मिळून काम केलं पाहिजे. याच खानावळीमध्ये शाळा ओपन होती जेटवीची सावित्रीबाईंच्या नावाने, तुम्ही पण तिकडे जाणार आहात. खरं तर दादांच्या काळात हा प्रोजेक्ट सुरू झाला होता. आज नाही, अर्थातच गेले अनेक वर्ष हा प्रोजेक्टची सुरुवात दादा इथले पालकमंत्री असताना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ह्याची सुरुवात झाली. CEO जिल्हा परिषद आज जे खरं तर आज मला वाटतं शिर्डीला नाही, नाशिकला त्यांचं पोस्टिंग झालेलं आहे. आयुष प्रसाद जेव्हा इथे CEO होते त्यांच्या काळात ह्या कामाची सुरुवात झाली. फिएट नावाची जी कंपनी आहे त्यांनी मोठा CSR ही त्या काळात दिला होता. आणि स्थानिक मुलांना चांगलं दर्जाचं शिक्षण मिळावं आणि महाराष्ट्रातून किंवा देशातूनही लोकांनी खानवडीला शिक्षणासाठी यावं हा त्याच्या मागचा विचार होता. पण आता जी काही माहिती सरकारकडून येते त्याच्यात तो जो स्थानिक असेल किंवा कष्ट करण्याच्या मुलांना चांगल्या शिक्षणाची संधी मिळावी ह्याच्यात थोडीशी काहीतरी तफावत दिसते. माझी एवढीच सरकारला विनंती राहील की एक उत्तम शाळा तिथे सगळ्यांच्याच प्रयत्नातून झालेली आहे. त्या काळामध्ये संजय जगताप तिथले आमदार होते, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करते, आभार मानते. आज विजय शिवतरेजी तिथे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची, आणि सगळ्यांनी, सुदामाप्पा इंगळे आमचे आहेत जे त्यांनी खूप कष्ट करून त्याचा खूप पाठपुरावा केला. आयुष प्रसाद आज इथे CEO नाही आहेत, पण सगळ्या प्रशासनाचे आणि स्थानिक पातळीवर पुरंदरवासियातल्या प्रत्येक सहकार्याने, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मनापासून ही शाळा उभी राहावी ह्याच्यासाठी जे प्रयत्न केले त्या प्रत्येकाचे मी आभार मानते. पण सरकार दरबारी एवढीच विनंती करते की आपण सगळ्यांनी स्थानिक मुलं आणि गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांनाही त्या शाळेतून चांगल्या दर्जाचं शिक्षण. काही राजकीय प्रश्न असा आहे, दादांच्या निधनानंतर सुनेत्रा वहिनींनी फॉर्म भरला आहे. खरं तर ही सगळी बिनविरोध होईल निवडणूक असं बोललं जात होतं. उद्या प्रचाराचा नारळ फुटतोय. राष्ट्रवादी म्हणून तुम्ही सगळे सहभागी होणार आहात का उद्याच्या सगळ्या या प्रोग्राममध्ये, किंवा प्रचारात आपले कुठले नेते सक्रिय दिसतील का बारामतीच्या? एकतर आम्हाला कुठलंही आमंत्रण आलेलं नाही, त्याच्यामुळे पुढच्या प्रश्नाची काही उत्तराचाच विषय येत नाही. पण आम्ही आमच्या पक्षाची भूमिका ही आधीच स्पष्ट केलेली आहे. आम्ही बिनविरोध व्हावं ह्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी पहिल्याच दिवशीच भूमिका घेतली होती. हे एक बाय इलेक्शन आहे. दादाच्या नंतर ज्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी झाल्या, आजही खरं वाटत नाही की दादा आपल्यात नाही, पण अशा पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने ती सगळी घटना झाली आणि त्या दुःखातून आम्ही कोणी सावरलेलंही नाही आहे खरं तर. आणि अशा वेळीस एखाद्या इलेक्शनमध्ये सहकार्याची भूमिका ही लोकशाही असली तरी ती बिनविरोध व्हावी अशी आमची भावना आणि भूमिका राहिलेली आहे. ती कालच होती, आजही आहे आणि तीच आहे.